चौथा धडा अर्थनियोजनमधील 4.4 उदाहरण संग्रहामधला हा पहिला क्वेश्चन आहे. एका शेअरचा बाजारभाव म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू किती रुपये दिली आहे, 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली. तर बाजारभावावर आपण काय करतो, दलाली देतो. तर 0.3% कशाच्या, 200 रुपयाच्या. या शेअरची खरेदीची किंमत किती, तर तुम्हाला काय काढायची आहे, खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत म्हणजे तुम्हाला काय द्यावं लागते, बाजारभाव द्यावा लागते प्लस दलाली द्यावं लागते. बघा, शेअरचा बाजारभाव पूर्ण दिलेली माहिती लिहून घ्यायचं सोल्युशनमध्ये. शेअरचा बाजारभाव किती रुपये, 200 रुपये. दलालीचा रेट लिहून घ्यायचा. दलाली किती आहे, 0.3% बाजारभावाच्या. तर एका शेअरवर द्यावी लागणारी दलाली, आधी आपण दलाली किती रुपये द्यावं लागेल ते काढून घ्यायची. एका शेअरवर द्यावी लागणारी दलाली बरोबर काय, दलालीचा दर गुणिले बाजारभाव. दलालीचा दर किती आहे, 0.3%. टक्के म्हणजे काय असते, छेदामध्ये 100. तर 0.3 भागिले 100 गुणिले बाजारभाव किती आहे, 200. तर जर तुम्ही या 100नं 200ला भागलं तर उत्तर किती येते, 2. आणि 2 गुणिले 0.3 केलं तर उत्तर किती आहे, 0.6. तर 0.6 रुपये तुम्हाला काय द्यावं लागते, दलाली. आता बघा, शेअरची खरेदी किंमत बरोबर काय असते, बाजारभाव आणि प्लस तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, दलाली. तर बाजारभाव किती रुपये होता, 200 रुपये. तर शेअरचे 200 रुपये प्लस दलालाचे किती द्यावं लागणार आहे तुम्हाला, 0.6 रुपये. म्हणजे टोटल किती रुपये द्यावं लागणार आहे तुम्हाला, 200 रुपये आणि 60 पैसे. 60 पैसे म्हणतात त्याला. तर तुम्ही असे वाचू शकता, 200.60 रुपये. शेअरची खरेदी किंमत किती आहे, 200.60 रुपये.